आणि सुजाताची नवीन हे घेतलेली आहे ज्युसर मशीन. इकडून टाकताय आणि तिकडून ज्यूस निघतोय. हा सॅमसंग आहे. डिफॉल्ट नाही रे 24 अल्ट्रा. गाईज मी आलेला आहे आता इकडे. गाईज मी आलेला आहे आता. सो ही वॉच घेतलेली आहे आणि काकांनी मला फ्रीमध्ये दिलेली आहे. मी काकांचा व्हिडिओ बनवला म्हणून. आणि आज मी नवीन घड्याळ घेतली. हां राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही सकाळची वाजता आता 9:15 आणि मस्त थंडी थंडी हवा सुरू आहे भाई. आज काय ना, एक दिवसा आधीच पाऊस पडून गेला तर ना एकदम थंड थंड अजून वाटायला लागलं. जसंच गरमी आली होती पण लगेच थंड वाटायला लागलं पावसामुळे. हे बघा किती मस्त वाटतंय. नवीन नवीन पानं येत आहे त्या झाडाला. चेरी तिच्या टेडी बिअर सोबत खेळत असते सकाळी सकाळी. हे आधी माझं होतं लहानपणी, आता लहानपणी हे चेरीचं आहे. चेरी सकाळी सकाळी व्हिटॅमिन डी घ्यायला आला होता वरती. तर आता सकाळी सकाळी मस्त आहे ना ज्यूस बनवताय पप्पा. काय आता सध्या हेल्दी राहायचं आहे ना, तर त्यामुळे ज्यूस बनवताय भोपळ्याचा. हे बघा इथे भोपळा आहे, काकडी, हे सगळं ना व्हिडिओसाठी सजवलेलं एकदम. हां नाही असं नाही सजवत तो. आणि सुजाताची नवीन हे घेतलेली आहे ज्युसर मशीन. कालच आणली. किती दिवस आनंदाने करणार आहे मग हे? नाही मला नाही वाटत. ते असतं ना नवीन नवीन आलं काही दिवस आणि नंतर मग एकदम इकडून टाकताय आणि तिकडून ज्यूस निघतोय. भांड लागेल पूर्ण एक खाली. नाही इकडे टाकण्यामध्ये तिकडे लक्ष नाही असं म्हणते. पळून गेलं खाली. आता मम्मीचं अजून एक काम वाढलेलं आहे की ते ही रोज मशीन साफ करायची है ना. पण ते किसण्यापेक्षा वगैरे चांगलं होऊन गेलं. जेवढं मम्मी किसायमध्ये वेळ लावते ना तेवढ्यात तर मम्मी ती मशीन साफ वगैरे पण करून ठेवून देईल. मशीन आलेली नाही तर मम्मी ते किसणीवर हे सगळं वेस्टेज येते ज्याच्यातनं रस निघालेला आहे सगळं येते. ज्यूस बनवून तयार आहे इथे आणि थोडासा सांडला गेला तिथे. आणि ना आता हे ज्यूस प्यायची सवय रोजची लागलेली, कारण की भोपळ्याचा ज्यूस मम्मीने एक दिवशी बनवला होता, तो मला आवडला. मम्मी आता रोज बनवते म्हणून रोज पिता आता पप्पा आणि मी. तू नाही पिते का ग? गाईस तर आता आंघोळ वगैरे झाली होती. मस्त दुपारचे 12 वाजता आहे आणि ना मी मस्त बघा आता कुठे आलेला आहे, मेरून तलावला. आज ऊन आहे ना एकदम कमी लागत होता. म्हटलं यार मेरूनला जाऊ, कारण की ना पाऊस पडून गेला होता तर थंड थंड वाटत होतं. फक्त मेरून तलावावरची ना एकच घाण गोष्ट आहे की ते कचरा लोक खूप करून जातात. कचरा पण खूप आहे आणि बघा पाणी पण खूप कमी झालेलं आहे. आता अजून कमी होईल ना, उन्हाळा लागेल तेव्हा. चेरी चेरी सॅमसंग आहे. हां सॅमसंग आहे. डिफॉल्ट नाही रे 24 अल्ट्रा. 10 चेरी चावती का? मग चावते ना, सोडू का? अरे यार भाऊ, हे आपल्या मंडळाचे व्हिडिओ बनवलेले हो दादा. हो त्या व्हिडिओ गणपतीच्या व्हिडिओ ते. गाईज मी आलेला आहे आता इकडे. गाईज मी आलेला आहे आता. बघितलेलं आहे का तू? हा बरं केलंय का लाईक? तुम्ही आता कुठून आले मग? आता आम्ही जोशी भेटले आले आम्ही. अच्छा सगळे आम्ही. तू असं म्हणायचं आम्ही सगळीकडे पकडणे. आम्ही हे पाहिजे यांचा गणपती पाहिलेलं आहे ना मग? हो पाहिलेले, लाईक बी केलाय ना. बरं. पतंग के पीछे भाग गए भाई वो. पतंग आले तर पतंगीच्या मागे पळाले ते. तर गाईस आता आहे ना संध्याकाळचे 5:30 होत आहे आणि मी आता घ्यायला आलेलं आहे वॉच. कारण की ना गाईस
डेली यूजसाठी माझ्याकडे वॉच नाही होती. ती तर थोडी खूप महाग आहे आणि ती डेली यूज नाही करू शकत, तिला असं येते. सो मी आता पप्पांच्याच फ्रेंडच्या शॉपला आलेला आहे. आपण मला वॉच पाहिजे असते ना तर मी यांच्याकडे येऊन जातो काकांकडे. तर काय इथे ना मी एक वॉच घेतलेली ही. हाय करा काका. काकांच्या शॉपला येतो किंवा आपण. सो ही वॉच घेतलेली आहे आणि काकांनी मला फ्रीमध्ये दिलेली आहे. मी काकांचा व्हिडिओ बनवला म्हणून. चालला मी काका घेऊन आता. अजून एक फ्री का? अरे वा. मग ती 18,000ची द्या. चालेल. कुरिअर घरी येता का? हां हां. अच्छा डायरेक्ट घरी घेऊन येता. हां. पण मग ती पण फ्री असेल ना, नाही तर तो एम्प्लॉई येऊन पैसे मागेल. हां. तर काहीच फायनली वॉच घेतलेली आहे. तर बाईक इथे पार्क केली होती. काहीच तर काही गोड खायची इच्छा होती. म्हटलं आता हे घेतलंय तर काही गोड खाऊ. गाईस इथे आलेले भाई. इथे ना एकदम मस्त डेझर्ट भेटतं. मी आलो होतो ना परवा, शुभम घेऊन आला होता. तर आता आम्ही खात आहे कुनाफा, काहीतरी आहे कुनाफा फ्लेवरचं बाउल. सो ते खातोय गाईस. तर कुनाफा बाउल रेडी आहे. कुनाफा ॲक्च्युली दुबईची काहीतरी डिश आहे मे बी. कुनाफा म्हणजे ऐकलेलं आहे मी. सो त्याचाच बाउल. अरे भाई हां. सो आता हे खाऊ. तर गाईस मी आता घरी आलेलं आहे आणि घरी येता आहे ना मी मस्त सगळ्यांसाठी जेवण घेऊन आलेलं आहे. पहिल्यांदा मी सगळ्यांना म्हणजे असं जेवण आणलेलं आहे. कारण की मी तर बोलला होता मम्मीला आणि पप्पांना पण बोलला होता की म्हटलं आपण हॉटेलला जाऊ जेवायला. पण नाही बोलले की म्हणे हॉटेलला नाही जायचं. म्हटलं ठीक आहे. मग मी घरी पार्सल घेऊन आला आणि पूर्ण आहे ना पक्वान आणलेलं आहे. म्हणजे 650ची पूर्ण एक थाली येते ना, तर ती आणलेली आहे. याच्यात एक पनीरची भाजी, फ्लावरची भाजी, असे 3 डाळ आहे आणि एक कढी आहे. ते पण भाजी असतील पण मला डाळ वाटतं येते. आणि हे सॅलड आहे. पोळ्या भेटलेल्या आहे, शिरा भेटला आहे, ढोकळा भेटला आहे आणि हे काही भेटलेलं आहे करंजीसारखं. सांजोरी का करंजी म्हणतात. तिखट असते. समोसा असेल हा, पण शेप तसा दिला आहे. आणि आज मी नवीन घड्याळ घेतली. हां. काय विशेष? असंच माझ्यासाठी रोज घालायला. पण रिकामा आहे ना. टॅटू काढून घे तिथे. म्हणजे एकदाचं बनलं की बनलं. घडी खर्च करायची गरज नाही. चालेल.